तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आज आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब या सभेस उपस्थित राहणार आहेत। आज मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की उद्या होणाऱ्या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांचं फार मोठा या इलेक्शनमध्ये या निवडणुकीमध्ये आपलं पात्र आहे। आपलं बहुमूल मत उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये देशाची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीची वातावरण निर्माण या देशामध्ये झालेलं या भाजप सरकारच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आज संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त महागाई जर कधी वाढली असेल ते या 10 वर्षांमध्ये प्रचंड महागाई या देशामध्ये वाढवण्याचं काम या भाजपच्या सरकारने केलेलं आहे। आज माझ्या माता भगिनींना कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठल्याही भावनिक मुद्द्याला आपण बळी न पडता, कुठल्याही गोष्टीला भावुक न होता, ज्या पद्धतीची परिस्थिती देशामध्ये भाजपच्या सरकारने निर्माण केलेला आहे हे संपूर्ण विचार करून आज आपल्या घरामध्ये जर आपण वाकून बघितलात तर गृहवस्तू उपयोगी वस्तू ज्या आहेत ते डाळ असेल, तेल असेल, सिलेंडर असेल, या सगळ्या गोष्टींचे दर गगनाला भिडलेले आहेत। आणि ही परिस्थिती कोण निर्माण केली असेल तर ते भाजपच्या सरकारने केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आपण विचार केला पाहिजे। या देशामध्ये आज क्रांती घडवण्याचा दिवस या ठिकाणी येऊन टेपलेला आहे आणि आपल्या मताच्या माध्यमातून आपण देशामध्ये एक नवीन क्रांती या ठिकाणी घडवायचा आहे। आज काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, इंडिया आघाडीतील सर्व पक्ष असतील, या पक्षाच्या नेत्यांचा सुद्धा तुम्ही कुठे विचार केला तर या पक्षाच्या नेत्यांनी आज भारतामध्ये सगळ्या जाती जमातीतल्या लोकांना एकत्रित घेऊन जाण्याचं काम या लोकांनी आजवर केलेलं आहे। देशाच्या नेत्या सोनियाजी गांधी असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, या सगळ्यांची वाटचाल जर तुम्ही बघितला तर देशातल्या सर्व जनांगणाला घेऊन जाणारी या नेत्या आहेत। यांचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण प्रियंका सतीश जारकीहोळी यांचं चिन्ह हात आहे, हातावर मतदान आपण त्या ठिकाणी करायचं आहे। आज मला सांगायला अभिमान वाटतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा इंडिया आघाडीतला एक घटक आहे आणि याचं नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब करत आहेत। आज वयाच्या 84 वर्षी सुद्धा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन संपूर्ण महाराष्ट्र असेल, देशामध्ये असेल, सगळीकडे जाऊन अखंड महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम शरदचंद्रजी पवार साहेब करत आहेत। हे कशासाठी करत आहेत तर देशाचं संविधान कुठेतरी वाचवला पाहिजे, देशाची अस्मिता, देशाची संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न आज सुद्धा शरदचंद्रजी पवार साहेब या वयामध्ये करत आहेत। मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो, आपल्याला न्याय देणारा जर कुठला पक्ष असेल, आपल्याला सगळ्यांना बरोबरीने घेऊन जाणारा जर कुठला पक्ष असेल तर तो इंडिया आघाडीचं सरकार येणं आज काळाची गरज आहे। आज मी एवढंच सांगतो, आज एवढ्या संख्येने आपण इथं उपस्थित आहात। कर्नाटक सरकारच्या माध्यमातून निवडणुकीच्या वेळी ज्या काही आश्वासनं तुम्हाला देण्यात आली होती ते सगळी आश्वासनं आज कर्नाटक सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेले आहेत। बोले तसे चाले, त्याची वंदावी पावले, म्हणून जे कोणी आपल्यासाठी काय केलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मतदान करायचं आहे। मी एवढंच सांगतो, सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण जिल्हा असेल, राज्यात असेल, सतीश जारकीहोळी राजकारण करत असताना सुद्धा राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांचं हित जपण्याचं जर काम कोण केलं असेल तर ते आदरणीय सतीश जारकीहोळी यांनी केलेलं आहे। आज त्यांच्या अखंड 25 ते 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुठल्याही समुदाय असेल, कुठल्याही जातपात असेल, सगळ्यांना बरोबरीने घेऊन जाण्याचं काम आदरणीय सतीश जारकीहोळी यांनी केलेलं आहे।
हे विसरून चालणार नाही। आज सुद्धा त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी असतील, अनेक युवक असतील, अनेक कलावंत असतील, यांना सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न जर कोण केला असेल तर ते सतीश अण्णा जारकिहोळी यांनी केलेला आहे। नुसतं राजकारण करून चालत नाही।